नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाट सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स याच्यामधल्या लेक्चर नंबर 5ला सुरुवात करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे तो आहे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. तर चला करूया आज आपण आपल्या या लेक्चर नंबर 5ला सुरुवात. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. Look at this. Heat is absorbed and given away in various processes and reactions. Accordingly, processes and reactions are classified as endothermic and exothermic. बऱ्याचशा अशा अभिक्रिया आहेत आणि क्रिया आहेत की ज्याच्यामध्ये एकतर हीट दिली जाते किंवा हीट आतमध्ये घेतली जाते आणि या त्यांच्या क्रियेवरूनच त्यांचे इथे आपल्याला दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं पाहायला मिळतं. एक आहे एंडोथर्मिक आणि दुसरं आहे एक्झोथर्मिक. आता याच्यामध्ये एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक याचा जर आपण विचार केला तर इथे बघा सुरुवातीला एंडोथर्मिक, इथे दोन प्रामुख्याने शब्द आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे एंडो आणि दुसरा आहे थर्मिक. एंडो म्हणजे आत आणि इथे जर आपण पाहिला एक्झो म्हणजे बाहेर. म्हणजे सरळ तुमच्या इथे लक्षात आलं असेल, एंडो म्हणजे एंडोथर्मिक मीन्स व्हॉट, हीट आतमध्ये शोषून घेणे आणि एक्झोथर्मिक म्हणजे काय तर हीट बाहेर टाकणे. आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसेस याच्या बाबतीत अभ्यास करूया. हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्सॉर्ब्ड ड्युरिंग सम फिजिकल प्रोसेसेस, फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आइस अँड सेकंड dissolution of potassium nitrate in water, and therefore these are endothermic process. आता बघा इथे मेल्टिंग ऑफ आइस एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे आणि दुसरं जे एक्झाम्पल आहे डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट हे आपल्याला डिटेलमध्ये याच लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. तर आपण इथे सर्वप्रथम मेल्टिंग ऑफ आइस याचा अभ्यास करूया. मेल्टिंग ऑफ आइस, जेव्हा आइस आपण बाहेर ठेवतो तेव्हा तो मेल्ट होतो आणि मेल्ट होण्याची प्रोसेस होत असताना आणि त्याला मेल्ट होण्यासाठी आपल्या ॲटमॉस्फिअरमधून हीट जी आहे ती आतमध्ये घ्यावं लागते किंवा ॲब्सॉर्ब करावं लागते आणि त्याच्या साहाय्याने आईस जो आहे आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बघा, हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्सॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंज. म्हणजे जेव्हा बाहेरून हीट ॲब्सॉर्ब केली जाते तेव्हा त्या प्रोसेसला एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. आणि याचं एक्झाम्पल जे एक आहे मेल्टिंग ऑफ आईस आणि सेकंड जे आहे डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. म्हणजे जेव्हा पोटॅशियम नायट्रेट आपण वॉटरमध्ये टाकतो तेव्हा त्या जे बनलेलं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचं टेम्परेचर हे आपल्याला डाऊन झालेलं पाहायला मिळतं, डिक्रीज झालेलं पाहायला मिळतं. अँड सो दीज आर टू एक्झाम्पल्स इन केस ऑफ एंडोथर्मिक प्रोसेस. देन on the other hand, heat is given away during some physical change, for example formation of ice from water and dissolution of sodium hydroxide in water. म्हणजे जी आपण पहिली प्रोसेस जी पाहिली ज्याच्यामध्ये आपण एंडोथर्मिक प्रोसेसचा अभ्यास केला, आता आपल्याला एक्झोथर्मिक प्रोसेसचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यांनी एक्झाम्पल जे आहे मेल्टिंग ऑफ आईसचं जसं आपण सुरुवातीला घेतलं होतं एंडोथर्मिकमध्ये, इथे सुद्धा आपल्याला फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर हे एक्झाम्पल आपल्याला इथे पाहायला मिळतं एक्झोथर्मिकसाठी. कारण जेव्हा वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये होतं तेव्हा वॉटरमधली हीट जी आहे ही बाहेर टाकल्या जाते आणि नंतर मग तिथे आपल्याला वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये होताना पाहायला मिळतं. म्हणजे दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. देन सेकंड वन डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर, हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला डिटेलमध्ये याच लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईड हे पाण्यामध्ये टाकतो, वॉटरमध्ये टाकतो आणि जेव्हा ते सोल्युशन बनतं तेव्हा तिथे आपल्याला त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं पाहायला मिळतं. अँड देअरफॉर दीज आर एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि म्हणून त्याला एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हटलं जातं. म्हणजे जे आपण दोन प्रोसेसचा अभ्यास केला, एक आहे एंडोथर्मिक प्रोसेस आणि दुसरी आहे एक्झोथर्मिक प्रोसेस. आता याच्यानंतर त्यांनी इथे एक आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया. In the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result,
water gets evaporated instantaneously if it is poured into the concentrated sulfuric acid, and which may cause an accident. To avoid this, a required amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. Therefore, only a small amount of heat is liberated at a time. बघा यांनी इथं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि त्याला जर आपल्याला डायल्यूट करायचं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये जर आपल्याला काही प्रमाणात पाणी जर मिक्स करायचं असेल, तर ही प्रोसेस कशा प्रकारे केली गेली पाहिजे ते बघा. जर आपण समजा सल्फ्युरिक ॲसिड एका बिकरमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण वॉटर जर टाकलं, तर तिथे ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे. कारण काय आहे की जेव्हा आपण सल्फ्युरिक ॲसिडमध्ये वॉटर टाकतो तेव्हा ते खूप फास्टली त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि तिथे एखादा अपघात होण्याची शक्यता असते. परंतु जर हे सोल्युशन जर आपल्याला तयार करायचं असेल, तर अशा वेळी आपण एका बिकरमध्ये वॉटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आपण हे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ते हळूहळू थोड्या प्रमाणात टाकायचं आणि त्याच वेळेस त्याला स्टिअर करायचं, की जेणेकरून ते चांगल्या प्रकारे तिथे डिझॉल्व होत असताना जी हीट आहे ती कमी प्रमाणात हीट तिथे लिबरेट होईल आणि जेणेकरून तिथे असा कोणत्या प्रकारचा ॲक्सिडेंट होणार नाही. आणि धिस इज द एक्झाम्पल. हे कशाचं एक्झाम्पल म्हणता येईल आपल्याला? इट इज द एक्झोथर्मिक. सेकंड याच्यामधलं आपण एक इथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, टू कॅरी आउट एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. जे दोन एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटले होते की आपल्याला विस्तृत समोर अभ्यासायची आहे, ज्याच्यामध्ये एक आहे डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर आणि दुसरं डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. हे इथं आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये आता पाहणार आहोत. apparatus, 2 plastic bottles, measuring cylinder and thermometer, chemicals, potassium nitrate, sodium hydroxide and water. आता याच्यामध्ये प्रोसिजर पाहूया. टेक 100 ml water in each of the 2 plastic bottle. Plastic being insulator of heat, the dissipation of heat can be prevented. Note the temperature of water in the bottle. Put 5 gram potassium nitrate, that is the KNO3, in the bottle and shake well. Note the temperature of the solution form. Put 5 gram sodium hydroxide in the other bottle, shake the bottle well and note the temperature. आता बघा इथे आधी याची प्रोसिजर आपण एक पहिला जी प्रोसिजर तेवढी समजून घेऊया. त्यांनी आपल्याला असं म्हटलं आहे की 2 बॉटल घ्यायच्या प्लॅस्टिकच्या. तर प्लॅस्टिकच्या बॉटल का? कारण ते आपल्याला माहिती आहे की तिच्यामधून आपण जे इट इज द इन्सुलेटर ऑफ हीट, ते उष्णतारोधक आहेत. त्याच्यानंतर जे आपण 100 ml पाणी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्याचा आधी टेम्परेचर आपल्याला मेजर करायचं आहे आणि ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे दोन्ही बिकरमधला, दोन्ही जे बॉटल आहेत प्लास्टिकच्या बॉटलमधलं. आणि त्याच्यानंतर एका बॉटलमध्ये आपल्याला 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 टाकायचं आहे. त्याला व्यवस्थित शेक करायचं आणि शेक केल्यानंतर परत त्याचं टेम्परेचर मेजर करून ते आपल्याला नोट करायचं आहे. तसंच आपल्याला दी दुसरी प्लास्टिकची बॉटल आहे ज्याच्यामध्ये आपण 100 ml वॉटर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 5 ml सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचं आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर तिथे सुद्धा परत ती बॉटल शेक करायची आहे आणि शेक केल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं काही टेम्परेचर येत असेल ते टेम्परेचर परत नोट करायचं आहे. हिअर लुक ॲट दिस. इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ dissolution of potassium nitrate took place, while in the second bottle the process of dissolution of sodium hydroxide took place. दोन्हीमध्ये डिझोल्युशन होणार आहे. एकामध्ये पोटॅशियम नायट्रेट टाकलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आपण टाकलेला आहे. ॲज युअर ऑब्झर्वेशन विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच वन इज अन एंडोथर्मिक प्रोसेस. आता ही कृती केल्यानंतर आपण जे आपलं ऑब्झर्वेशन काढलेलं आहे, सुरुवातीला आपण दोन्ही बॉटलमधलं जे प्लॅस्टिकचं बॉटल आहे त्याचं टेम्परेचर नोट केलं आणि त्यानंतर जेव्हा आपण त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट टाकलं आणि एका बॉटलमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं, दोन्हाला व्यवस्थित शेक केलं आणि शेक केल्यानंतर आपण जेव्हा त्यांचं टेम्परेचर नोट केलं, याच्या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला कोणती प्रोसेस ही एंडोथर्मिक आहे आणि कोणती प्रोसेस ही एक्झोथर्मिक आहे इथं आपल्याला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये नेमकं आपण जेव्हा ही कृती करू, प्रॅक्टिकली जेव्हा करू, तेव्हा लगेच आपल्याला ऑब्झर्वेशन मिळणार आहे. बघा ऑब्झर्वेशन काय मिळणार आपल्याला? ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द डायल्युशन
Dissolution of KNO3 in water, heat from the surrounding is absorbed and therefore the temperature of resulting solution is less. And this process which heat is absorbed from the outside is called endothermic process. म्हणजे जी पहिली आपण कृती केलेली आहे की ज्याच्यामध्ये KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट टाकलेलं जे पाणी आहे तिथे त्याचं टेम्परेचर आपल्याला डिक्रीज झालेलं पाहायला मिळतं आणि म्हणून म्हणजे याचा अर्थ काय होतं की ज्या प्रोसेसमध्ये सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमधलं आपलं सरळ सरळ आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये हीट जी आहे ॲब्सॉर्ब केल्या जाते आणि तिथं टेम्परेचर जे आहे हे डाऊन होतं, डिक्रीज होतं आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे जे पहिलं जे एक्झाम्पल जे आहे जे आपण एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये आधीच अभ्यासलेलं आहे दॅट इज द एंडोथर्मिक प्रोसेस. आता सेकंडमध्ये नेमकं काय होतं, व्हेन द सॉलिड NaOH इज डिझॉल्व्ड इन वॉटर, heat is given out and therefore the temperature increase and the process which heat is given out are called exothermic process. म्हणजे बघा दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय झालं की आपण वॉटरमध्ये 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे ते आतमध्ये टाकलं आणि जेव्हा आपण त्याला शेक केल्यानंतर टेम्परेचर जेव्हा आपण मोजलं तेव्हा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. म्हणजे याचा अर्थ त्या प्रोसेसमध्ये हीट इव्हॉल्व झाली and that's why we can say that is the exothermic process. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण आधी एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस याचा अभ्यास केलेला आहे. आता याच्यावरूनच आपल्याला एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. देअर इज एक्सचेंज ऑफ हीट इन अ केमिकल रिॲक्शन्स ॲज वेल. म्हणजे अशा बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन आहेत की ज्याच्यामध्ये हीट एकतर ॲब्सॉर्ब केल्या जाते किंवा हीट जी आहे इव्हॉल्व केल्या जाते आणि त्याच्यावरून इथे आपल्याला या रिॲक्शनचे दोन भाग पडलेले पाहायला मिळतात दॅट इज द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. अकॉर्डिंगली सम केमिकल रिॲक्शन्स आर एक्झोथर्मिक व्हाईल सम आर द एंडोथर्मिक. ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन हीट इज गिवन अवे when reaction are transformed into the products, while during the endothermic chemical reaction heat is either absorbed from the surrounding or has to be supplied continuously from outside. आता बघा याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आपण रिॲक्शन एंडोथर्मिक आहे किंवा एक्झोथर्मिक आहे कसं ओळखायचं. जेव्हा हीट इव्हॉल्व होते तेव्हा ती एक्झोथर्मिक आणि जेव्हा हीट जी आहे ही ॲब्सॉर्ब केल्या जाते तेव्हा त्याला आपण एंडोथर्मिक म्हटलेलं आहे. आता केमिकल रिॲक्शनमध्ये जी रिॲक्शन ही एक्झोथर्मिक आहे किंवा एंडोथर्मिक आहे ही कशी ओळखायची, तर याला सोपा उपाय आहे. जेव्हा एखाद्या रिॲक्शनमध्ये अशा प्रकारे बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे CaCO3 सॉलिड प्लस हीट. इथं कॅल्शियम कार्बोनेटला हीट, आता हीट शब्द आलेला आहे म्हणजे ही कोणती रिॲक्शन आहे, दॅट इज द एंडोथर्मिक रिॲक्शन. जेव्हा एखाद्या जे केमिकल रिॲक्शन जी लिहिलेली असेल तिथं जर असं प्लस हीट रिॲक्टंटमध्ये जर असेल किंवा ॲरोवर अशा प्रकारचा ट्रँगलचा सिम्बॉल असेल, आपण शिकलेलो आहे ट्रँगलचा सिम्बॉल आहे म्हणजे काय, त्याला आपण हीट दिलेली आहे. म्हणजे इथं ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. म्हणजे CaCO3ला जेव्हा हीट केलं तेव्हा इथे CaO दॅट इज कॉल्ड द कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झाला. इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे रिॲक्शन कोणत्या टाईपची आणि ही कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे, एंडोथर्मिक, कारण इथे याला हीट दिल्या गेलेली आहे. मग आम्ही तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे या चॅप्टरमध्ये तुम्हाला भरपूर रिॲक्शन दिसत आहे. ॲक्च्युली त्या भरपूर रिॲक्शन नाही आहेत, फक्त मोजून ज्या 4 ते 5 रिॲक्शन आहेत त्याच इथे रिपीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच रिॲक्शन वेगवेगळे एक्झाम्पल्स म्हणून आपण वापरू शकतो. आता हे झालं सुरुवातीला एंडोथर्मिकमध्ये, म्हणजे जेव्हा तुम्हाला रिॲक्टरमध्ये प्लस हीट किंवा ॲरोच्यावर असा ट्रँगलचा सिम्बॉल दिसत असेल तर सरळ सरळ समजून घ्यायचं की ही रिॲक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. आता एक्झोथर्मिक म्हणजे काय ते आपण पाहूया. इथं एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. लुक ॲट दी CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2 म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड पाण्यामध्ये जेव्हा आपण टाकू किंवा डिझॉल्व करू, हिअर वी कॅन गेट कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि इथं आलेला आहे प्लस हीट. जेव्हा अशा प्रकारे प्लस हीट जेव्हा येतं म्हणजे याचा अर्थ असा की इथे हीट जी आहे या रिॲक्शनमध्ये इव्हॉल्व झालेली आहे अँड दॅट टाईप ऑफ रिॲक्शन इट इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे इथे एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. याच्या डेफिनेशन तुम्हाला एकदा मी सांगतोय. एंडोथर्मिक रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब इज कॉल्ड अन एंडोथर्मिक रिॲक्शन. तर एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, द प्रोसेस or the reaction
in which heat is given out is called exothermic reaction, and this is the in case of endothermic and exothermic process and reaction. यूज युअर ब्रेन. इथे आपल्याला त्यांनी 2 क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचा आपण एकदा अभ्यास करूया. व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन. आता या 2 प्रोसेसमध्ये नेमका कोणता डिफरन्स आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 केमिकल रिॲक्शन आणि डिझोल्युशन. डिझोल्युशनमध्ये दुसरा कोणता नवीन पदार्थ तयार होत नाही. But in case of a chemical reaction, there is a new substance is formed. हा इथं आपल्याला मेन डिफरन्स याच्यामध्ये पाहायला मिळतो. Then second one, does a new substance form when a solute dissolve in a solvent. जरुरी नाही आहे की जेव्हा सॉल्यूट जो आहे हा सॉल्वंटमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर नवीन पदार्थ तयार होईल, हे जरुरी नाही आहे. आता सॉल्यूट म्हणजे काय आणि सॉल्वंट म्हणजे काय. सॉल्यूट म्हणजे असा पदार्थ जो डिझॉल्व होतो आणि सॉल्वंट म्हणजे असा पदार्थ की जो सॉल्यूटला डिझॉल्व करून घेतो. इट इज नॉट अ नेसेसरी दॅट अ न्यू सबस्टन्स इज ऑलवेज फॉर्म व्हेन अ सॉल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्वंट. अँड धिस इज द लेक्चर नंबर 5, ज्याच्यामध्ये आपण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसेस आणि रिॲक्शनचा अभ्यास केलेला आहे. ओके.